काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपण कसं बघता केंद्र सरकारच्या या निर्णयाकडे? नाही, केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे त्यांनीच केलेली चूक आहे आणि नीटमध्ये आता पहिल्यांदा होत आहे काही याच्या पहिले सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी झाली होती राजस्थानमध्ये, आपण बघितलं असेल। आताही स्पीकर झुंझुनवालामध्येच झालेला आहे आणि जे मुलं गरीब मुलं जे आहे, जे कष्टानं मेहनतीनं परीक्षा देतात, त्यांच्यासाठी हा किती मोठा ट्रॉमा आहे। पुन्हा परीक्षेची तयारी करायची आणि पुन्हा या सगळ्या गोष्टीला समोर जायचं, त्याला पॅरेंट्स पासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांच्याच अडचणी आहे। त्यामुळे एचआरडी मिनिस्टरनी याच्यात सरळ आता राजीनामा दिला पाहिजे। आता ते संसदेमध्ये शेम म्हणून पण होणार नाही, कारण यांना शेम नावाची काही गोष्टच नाही आहे। यांना कळतं का की नीट सारख्या परीक्षेचा पेपर जर फुटत असेल सातत्याने, एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा, तर लोकांचा विश्वास या व्यवस्थेवर उडेल। चांगले डॉक्टर्स मिळतील का आपल्याला? हा व्यवसाय बनवून ठेवलेला आहे JEE आणि नीटचा। तर याच्यावर पुनर्विचार झाला पाहिजे आणि इमिजिएट राजीनामा दिला पाहिजे, कारण कोणीतरी जबाबदारी घेतल्याशिवाय सिस्टमवर प्रेशर येणार नाही। राजीनामे कशासाठी घेतो आपण की मंत्री जाऊ शकतो तर आपली काय पिसाद आहे, त्यामुळे सिस्टम व्यवस्थित असते। पण हे जे सरकार आहे याच्यामध्ये तुम्ही बलात्कार करा, चोऱ्या माऱ्या करा, किती ब्रिजेस पडले, किती काय झालं, लोक मेले, तरी काही काळजी नाही ह्यांना। आम्ही राजीनामा देणार नाही, कारण हिंदू मुसलमान करून ईडी, इन्कम टॅक्स, CBI, इलेक्शन कमिशनचा वापर करून निवडणुका जिंकता येतात। सामान्य माणसाचं काय? राजीनामा झाला पाहिजे एचआरडी मिनिस्टरचा। नक्कीच। अतुलजी, अतिशय गंभीर असा हा प्रश्न आहे। आपण पाहतोय एकदा नाही, दोनदा नाही, अनेक वेळा विद्यार्थ्यांनी वारंवार हे लक्षात आणून दिलेले आहे की नीटचा पेपर फुटतोय, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। पण आपल्याला काय वाटतं, यामागे नक्की कोण असेल, कशा पद्धतीने हे संपूर्ण रॅकेट चालवलं जातं? प्रश्न असा आहे की मिनिस्ट्री सत्तेमध्ये लोक इन्व्हॉल्ड असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर सातत्यानं पेपर फुटू शकत नाही। नीट काही सोपी परीक्षा नाही, काही छोटी परीक्षा नाही। पूर्ण देशातले लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक, इतक्या दिवसाचा त्यांचा तो पैसा कसा लोक लावतात, कसे क्लासेस लावतात, कशी तयारी करतात, हे एवढं काही सोपं आहे का? आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या बेदरकारपणे जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर सत्तेच्या मदतीशिवाय होऊ शकतात का? या नेक्ससच आहे ना मिनिस्ट्रीमध्ये, सरळ अभयदान आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात। म्हणून राजीनामा इमिजिएट एचआरडी मिनिस्टरचा झालाच पाहिजे। जी, धन्यवाद लोंढे साहेब, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहिलं अतुल लोंढे यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे की जोपर्यंत मंत्र्यांची आणि मोठ्या अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट नाही, तोपर्यंत इतकं मोठं रॅकेट अशा पद्धतीने पेपर फुटणं शक्य नसल्याचा थेट आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केलेला आहे।